नमस्ते. आज आपण पाहणार आहोत चकलीची रेसिपी. तर माझ्यासारख्या बऱ्याच अशा लेडीज आहेत की ज्या भारताबाहेर राहतात. त्यांना भाजणीची चकली बनवणं शक्य नाही, कारण इथे गिरणी नसल्यामुळे पीठ दळून आणता येत नाही. आणि ज्यांना भाजणीची चकली बनवायची नाही, अगदी झटपट अशी चकली बनवायची आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चकली अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण यामध्ये आपण खूप जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे. फक्त 2 साहित्यांमध्येच आपण ही चकली बनवणार आहे. तर तरीसुद्धा ही छान अशी खुसखुशीत कुरकुरीत ही चकली तयार होते आणि चवीला तर एकदम अप्रतिमच लागते ही चकली. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याला डाळवंसुद्धा बोलतात. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि त्याच वाटीने बरोबर 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ 750 ग्रॅम आहे आणि फुटाण्याची डाळ ही 176 ग्रॅम आहे. तर आपल्याला ही डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. ही डाळ लगेच भाजली जाते, त्यामुळे सतत हलवत आपल्याला ही डाळ भाजायची आहे. डाळ भाजली की ह्या डाळीचा छान असा खरपूस वास यायला लागतो की लगेचच गॅस बंद करून आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे. तर आता लगेचच आपण चकलीसाठी पीठ मळून घेऊया. तर मी सगळ्यात आधी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. तर थोडंसं आपण हे चाळून घेऊया, कारण हे मी रेडीमेड तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे मी हे चाळून घेते. आणि जी आपण डाळ मिक्सरला बारीक केलेली आहे, तर ती डाळसुद्धा आपण चाळून घेणार आहोत, कारण डाळीमधले जे मोठे मोठे कण आहेत ते चाळल्यामुळे खाली पिठामध्ये पडणार नाही. तर हे दोन्ही आपण व्यवस्थित असं चाळून घेतलंय. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. चवीनुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपण जिरा पावडर टाकणार आहोत आणि 1 चमचा आपण ओवा टाकणार आहोत. तर ओवा हातावरती थोडासा चोळून मग यामध्ये टाकायचा. आता आपण यामध्ये टाकणार आहोत तीळ. एक 4 ते 5 चमचे मी यामध्ये तीळ टाकणार आहे. मला चकलीमध्ये तीळ टाकायला, भरपूर तीळ टाकायला खूप आवडतात, त्यामुळे मी जेव्हा पण चकली बनवते तेव्हा मी भरपूर असे त्यामध्ये तीळ टाकते. तर एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेलाचं मोहन. तर आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. तर पाव वाटी तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. साधारणतः हे 15 ते 16 चमचे तेल आहे. तर तेल आपण टाकल्यानंतर लगेचच हात घालायचा नाही, नाहीतर आपल्या हाताला चटका बसू शकतो. थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने व्यवस्थित असं पिठाला आपल्याला तेल चोळून घ्यायचं आहे. छान असं सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पिठाला हे तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी हवं आहे. तर कडकडीत गरम पाणी न वापरता आपल्याला थोडंसं हाताला सोचवेल इतकं आपल्याला गरम पाणी इथे वापरायचं आहे. कोमटसुद्धा नाही आणि एकदम कडकडीत पण नाही, असं थोडंसं हाताला सोचवेल इतकं गरम पाणी आपण इथे वापरणार आहोत. तर पिठाला तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ हातावरती घेऊन पाहिजे. असा मुटका तयार झाला की म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण परफेक्ट झालं. आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर या पिठाची उकळ काढायची सुद्धा गरज नाही आहे. हलकंसं गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर इथे मी वाटीने पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला किती वाटी पाणी लागलं याचा अंदाज येईल. तर हे पीठ मळण्यासाठी मला 2.25 वाटी बरोबर गरम पाणी लागलेलं आहे. तर हाताला सोचवेल इतकं गरम पाणी यामध्ये वापरायचं आहे. तर छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट आपण हे पीठ मळणार आहोत. तर अशा पद्धतीचं आपल्याला घट्टसर थोडं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण पीठ आपलं मळून घेतलंय.
तर एक 5 मिनिट आपण हे पीठ एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर आता इथे 5 मिनिट झालेली आहेत, लगेचच आपण आता चकली बनवणार आहे। तर थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे, थोडंसं हातावरती आपण ते दाबून घेऊया आणि लगेचच सोऱ्यामध्ये आता आपण हे पीठ टाकून घेऊया। सोऱ्यामध्ये पीठ टाकताना एक सलग पीठ टाकायचं, थोडं थोडं पीठ टाकायचं नाही, नाहीतर आपली चकली तुटू शकते। जर थोडं थोडं पीठ सोऱ्यामध्ये तुम्ही टाकलं तर त्यामध्ये हवा राहते आणि आपली चकली पाडताना तुटते, त्यामुळे एक सलग पीठ सोऱ्यामध्ये टाकायचं, तर चकल्या छान अशा तयार होतात। तर आपलं पीठ सुद्धा इथे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। छान अशा आपल्या चकल्या तयार होतात, कुठेही आपली चकली तुटत नाही। जर तुमची चकली पाडताना तुटत असेल तर पीठ थोडंसं मळून घ्यायचं, किंवा जर पीठ खूपच घट्ट असेल तर पाण्याचा हात लावून परत थोडंसं पीठ मळायचं आणि मग चकल्या पाडायच्या, म्हणजे चकली तुमची तुटणार नाही। तर आता आपण लगेचच ह्या चकल्या तळून घेणार आहोत। साईडला तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर चकली तेलामध्ये सोडताना तेल व्यवस्थित गरम असणं खूप गरजेचं आहे। तर अशी हातावरती चकली घेऊन आपण तेलामध्ये ही चकली सोडणार आहोत। पेपरवरती चकली पाडल्यामुळे तेलात सोडणं खूप सोपं होतं आणि चकली तुटत सुद्धा नाही। तर चकली आपल्याला तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। चकली तेलात टाकल्या लगेच ती पलटायची नाही, नाहीतर चकली तुटू शकते। 1 मिनिटभर तेलामध्ये ही चकली सेट होऊन द्यायची आणि मग ही चकली पलटायची आहे। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली इथे चकली झालेली आहे, कुठेही चकली तुटत नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही। चकली बनवताना चकलीचं मेजरमेंट जर व्यवस्थित घेतलं तुम्ही, तर चकली तुमची अजिबात कधीच फसणार नाही किंवा तेलकट सुद्धा होणार नाही। तर छान असं मीडियम हीटवरती आपण आता ही चकली तळून घेणार आहोत, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतील। फुल गॅसवरती जर चकल्या तळल्या तर त्या कुरकुरीत तयार होणार नाही, त्यामुळे मीडियम हीटवरती चकली तळून घ्यायची, म्हणजे ती छान आतपर्यंत तळली जाते। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या चकल्या एकदम परफेक्ट झालेल्या आहेत, कोणतीही चकली तुटलेली नाही किंवा तेलामध्ये विरघळलेली नाही। तर छान अशा कुरकुरीत आपण ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा चकली तळली जाते तर तिच्यावरचे बुडबुडे कमी होतात आणि ती तळाला जाऊन बसते, म्हणजे आपली चकली तळली गेली हे समजावं। तर एवढ्या पिठामध्ये एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। यामधल्या 7-8 चकल्या बनवता संपल्या। तर मस्त अशी आपली कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। छान असे एक चकलीला काटे आलेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये। तर अशा पद्धतीची चकली तुम्ही एकदा बनवून पहा। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा भाजणी बनवायला जमत नसेल तर अशा पद्धतीची झटपट तांदळाची चकली बनवून पहा, चवीला तर एकदम अप्रतिम लागते। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅपी दिवाळी।